नमस्कार मित्रांनो, आजच्या या उसटण्याच्या मैदानामध्ये एक चांगली गाडी पळताना बघायला भेटली. आपला नेहमीच आपण बघतो स्पीडचा म्हणजे ओव्हरटेकचा किंग म्हणून ज्याला ओळखला जातो. मोठ्या मैदानामध्ये मोठ्या बक्षीस आपल्या नावावरती केलेत आणि त्याच्या पल्ल्याच्या जोरावरती संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर जगभर चर्चा झालेला आपला शंभू बारादेर आहे. आणि आज एक विजयाचा गुलाल पडलेला आहे. नेहमी गुलालामध्ये असतो, पण मागच्या 1-2 शर्यतीमध्ये आपल्याला थोडासा डाऊन फेस बघायला भेटलेला त्याचा. पण पुन्हा एकदा त्याच जोशात त्याच जोमाने त्यांनी गुलाल घेऊन दाखवलेला आहे. आकाश दादा नमस्कार. नमस्कार. दादा, आज बरेच दिवसानंतर शंभूच्या हा अंगावरती गुलाल पडतोय. मला तर वाटतं 1-2 शर्यती पडल्या त्याच्यानंतर कुठं ना कुठेतरी एक आज पण निर्विवाद वर्चस्व एकदम आरामात गाडी मारायची पण गरज लागली नाही. चांगला गुलाल झाला, काय म्हणाल? खरं मागच्या ज्या शर्यतीमध्ये आमचीच काहीतरी चुकी होती, त्याच्यामुळे 2-3 शर्यती मार खाल्ल्या. आज एवढा शंभू पळून पण सुद्धा हारतोय, तर कुठेतरी खूप दुःख होत होता की यार आपला शंभू एवढा पळून पण हारतो. ते कुठेतरी वेदना होतात. जर आपला बैल पळत नसेल तर ठीक आहे, 100% आज संपूर्ण लोक सांगतात, रायगड ठाण्यातले असतील, जेवढे साताराकर असतील, जेवढे शंभूचे फॅन्स असतील, माझे मित्रमंडळी असतील, सगळे एकच सांगतात, आकाश शंभूला बैल पाहिजे, आकाश शंभूला आपला बैल पाहिजे, कोणाची पण गाडी मारू शकते. आणि मलाही सुद्धा त्याची खात्री होती की शंभू खूप पळणारा बैल आहे आणि त्या गोष्टी मला सगळा अनुभव आहे की पळूनच तो त्याच्या पळाच्या जोरावर सगळ्यांचा मन ठेवला. आणि खरोखर आज शंभूनी त्याचा पुन्हा एकदा कमबॅक चांगल्या प्रकारे केलेला आहे. आपले उरणचे त्यांचं नाव होतं, एक गोंड्यावर काय नाव होतं त्यांचं, तर त्यांच्यावर फिरवले आणि अतिशय चांगली शर्यत झाली आणि विजय प्राप्त झाला. आज दादा देवा पळाला. हा देवाचं आणि शंभूचं कसं काय नियोजन केलं? देवा आमचे मित्र, म्हणजे वडिलांचे मित्र चेतन शेठ आपटे, माझा मित्र सोम आपटे, त्यांच्या नावावर मी हा देवा उतरवलेला आहे. खरोखर सोमची खूप दिवस इच्छा होती की बैलगाडी क्षेत्रात आज जुने जाणते चक्रेस्वार आहेत, पण कुठेही नाव नव्हतं. पण त्या टायमाला आता सोम आणि मी कंटिन्यू बिझनेसमध्ये पण एकत्र असताना सोमनी सांगितलं की आकाश आपल्याला बैल पाहिजे देवा म्हणून. तर देवांचे आणि आपले चांगले संबंध आहेत त्यांचे, तर त्यांनी सांगितलं की 100% शेठ तुम्ही सांगा कधी, कारण का ते मला स्वतःहून फोन करत होते बिचारे, आकाशभाई बैल बंबई में कभी भेजू, म्हणजे असे एकदम माझ्या जीवाचे संबंध आहेत त्यांचे. तर मी सोमशी चर्चा केली, बोललो देवा येतोय तर कसं करा सोम, तर 100% आणा. आणि आज अण्णांनी खरोखर सोमच्या नावावर पण सोमच्या नावानेच शर्यतच केली. दादा, कुठनं नंदी आणलाय देवा? देवा अमरावतीचा आहे, हातखेडा तालुका. आमचे मित्र नसीम शेठ पठाण आणि वसीम पठाण यांचा हा देव आहे. दादा, मग आता बघा मुंबईमध्ये पण एकदम आपण टॉप मध्ये खेळताय, नेहमीच मोठे शर्यती करता, मग आपल्या इकडचे पैरे वगैरे नाही करत तुम्ही? मुद्दामून पैरे नाही देत का? आता याच्यावर उत्तर काय देऊ मला ते समजत नाही. जाम जणांची इच्छा असते दादा की आपल्या शंभू मध्ये पळायची. आज जेवढ्या लोकांची इच्छा आहे 100% मी पूर्ण करेन, पण मला ज्या मोठ्या शर्यती करायच्या त्या शर्यतीसाठी मी आमचे म्हणजे ठीक आहे, या मुंबई बैलगाडी क्षेत्रात असतात काही गोष्टी, पण बैल पळतो तर बैल दिला पाहिजे. दोस्तीदारी काही गोष्टी असतात, ज्या टायमाला मित्र संकटात असेल त्या टायमाला साथ दिली पाहिजे. निश्चित दोस्ती बोलून, संबंध बोलून हे कुठेतरी चुकीचं वाटतं. मित्र संकटात असेल तर त्याच्या संकटामध्ये सामील व्हायला शिकलं पाहिजे. त्याच्या आनंदामध्ये माणूस कधी पण सामील होतो, पण दुःखामध्ये सामील व्हायला पाहिजे. आज 3-4 शर्यती हारलो याचा अर्थ म्हणजे मला काय असं खचून नाही गेलो, ठीक आहे, एवढ्या मोठमोठ्या शर्यती केल्या आणि प्रत्येक शर्यती धाग्यात गेलेली, पेंडिंग शर्यत राहिलेली. एक शर्यत फक्त देसाईची ही विजय झाली होती. पण आज जरी जेवढ्या शर्यती माझ्या झाल्या असतील, हे माझे विरोधक नाही आहेत, हे माझे मित्र आहेत, माझ्या वडिलांचे मित्र आहेत. बैलगाडा क्षेत्र आम्ही टिकवतोय तर रायगड ठाण्यामध्ये संपूर्ण आम्ही मित्रताप्रमाणे शर्यती करत असतो आणि हे काही वादविवाद नाही आहेत, सगळे मैत्रीप्रमाणे शर्यती करतोय. आणि पण माझं एक मत असतं की आपला मित्र ज्या टायमाला कुठेतरी खचत असेल तर त्याला एका मित्रानेच त्याला सपोर्ट करून त्याला वरती आणत. आज जर माझ्या कुठल्याही मित्राची जशी परिस्थिती असेल, मी 2-3 शर्यती हरवत तशा तो हरला असता आणि ज्या टायमाला त्यांनी मला बैल मागितला असता, मी बैलाचा विचार नसता केला, मी माझ्या दोस्तीचा आणि एवढ्या वर्षाची माणुसकी जी आहे, जी संबंध आहेत त्याचा विचार केला असता. बैल आज आहे तर उद्या नाहीये. आज याचा जागतं उदाहरण आहे म्हणजे माझा मित्र सोहम. आज मी देवा स्वतःहून उतरून मी माझ्या नावावर पळू शकलो असतो, पण माझ्या मित्राला कुठेतरी मला मोठं करायचं होतं. आज त्याच्या वडिलांचं एवढ्या वर्ष बैलगाडी क्षेत्रात नाव आहे, ते कुठेतरी मला अजून मोठं करायचं होतं. त्याच्यासाठी आज खरोखर देवा अतिशय फास्टर बैल आहे. नाशिक, औरंगाबाद, संभाजीनगर, अमरावती भाग असेल, MP भाग असेल, संपूर्ण ठिकाणी हा बैल पळाला आहे. सातारा असेल, सांगली असेल, संपूर्ण ठिकाणी हा बैल पळालेला आहे.
आणि त्याच्यामुळे सोमची इच्छा झाली की आकाश हा बैल आपल्या नावावर पाहिजे आणि मी खरोखर त्याच्या नावावर आणला बैल. दादा कुठं ना कुठेतरी प्रत्येकाची आशा अपेक्षा असते की खरोखर टॉप मध्ये पळावं. तसंच तुमच्या ना दावणीला लागलेला आहे शंभू. पण आता बघताय की तुम्ही म्हणजे मुंबईचे पैरे करत नाही, त्याच्यामुळे एक शॉक लागला. बघा आज बघायला गेलं तर खूप सारं नाव होत आहे. मुंबई असू द्या, घाटावरती असू द्या, 3 फेऱ्यामध्ये चांगले चांगले आपण नेहमीच गाड्या मारलेल्या आहेत आणि मोठ्या मोठ्या मैदानामध्ये एक एक नंबर केलेला आहे, प्रत्येक वेळी हॅट्रिक केलेली आहे. काय म्हणाल? खरं सूरज आज खरोखर मुलाखत देणार नव्हतो, पण काय झालं, ठीक आहे तू आला समोर, आता तुम्ही माझ्या खूप प्रेम करतात, 100%. तू झाला, आपले वायले झाले, तुम्ही एवढं प्रेम करता आणि मी कुठेतरी घमंड दाखवायचा. कारण 2-3 शर्यती हरल्यानंतर परत लोक बोलतील बघ आकाश शेटची वाईट आली. पण कसं आहे, तुमचं माझं खूप प्रेम आहे, तर मी तुम्हाला नाही बोलू शकत नाही. आज हे बघितलं तू 2-4 मैदान लागोपाठ बैल नंबर करतोय. आज संपूर्ण भारतातून बैल ज्या ज्या मैदानात पाहिजे त्या मैदानात शंभूने एक नंबर केलेला आहे. आणि अतिशय स्पीड असल्या कारणाने पण मुंबईला कुठेतरी तो हारतोय, याचं खूप मोठं दुःख आहे खरं म्हणजे. का? कारण त्याला बैल नाहीये. त्याला तर ज्या दिवशी नंदी लागेल पब्लिकचा, त्या दिवशी तो कोणाची पण शर्यत करेल. आणि मला ही शाश्वती आहे त्याच्याकडून. त्याच्यासाठी कोणाकडं म्हणजे आपण बोलतो ना, ह्या शब्द बोलायला पाहिजे, कोणाकडे भीक नको मागायला पाहिजे बैलगाडी क्षेत्रात. जो माणूस जिद्द असेल ना, त्याने जिद्दीने शोक केला पाहिजे. एखाद्या माणसाला बैल मागणं, मग तो कुठेतरी नाही बोलणं, हे कधीच करायचं ना. आपण स्वतःहून बैल आणायचा आपल्या बैलाला आणि शर्यत करून दाखवायची. हा माझा नेहमी हेतू आहे. माझ्या वडिलांचा पण तसाच खेळ होता, माझाही सुद्धा तसाच खेळ. बरोबर. दादा याच्या अगोदर पण बघितलेले आहे की जेव्हा जेव्हा गरज लागते ना, तेव्हा तुम्ही म्हणजे स्वतःहून बऱ्याच लांबून लांबून नंदी उतरवलेले पण आहेत याच्या अगोदर आणि याच्या पुढे उतरवणार. कारण का कुठं ना कुठेतरी आपल्या वडिलांचं नाव, आपल्या काकांचं नाव टिकवण्यासाठी तुम्ही नेहमीच प्रयत्न करत असताय. आज सूरज, माझ्या बैलगाडी क्षेत्रात माझ्या वडिलांच्यामुळे मला एवढी लोक मानतात. आज लोक मला एवढी इज्जत देतात. आज मी असेल, माझे काका असतील, प्रवीण भाऊराव, ते वडिलांच्या नावासाठी आम्ही शोक करतोय. ह्याच्यामध्ये कुठेही असं नाहीये अरे आमचं स्वतःचं नाव असेल. माझं तू बघशील ना, माझं एकही बॅनरवर पण नाव नसतं. कारण का, आपलं नावाच्या पेक्षा आपल्या वडिलांचं नाव हे खूप मोठं आहे. त्यांचं नाव टिकवण्यासाठी बैलगाडा शर्यत चालू आहे. नाहीतर माझ्या स्वतःच्या नावासाठी मी बैलगाडा शर्यत मी बोलू पण शकत नाही आणि मी करणार पण नाही. माझ्या वडिलांच्या नावासाठी आम्ही शोक ठेवलेला आहे. आणि वडिलांच्या नावासाठी लोकांकडून नंदी मागत असतो, पण ते कुठेतरी नाकार देत असतात. अरे ठीक आहे, आज शंभू जरी शर्यत हरला असेल, पण तरी पण तो त्याच्या ताकदीच्या जोरावर तो पळणार आहे. आणि तो खरोखर तुला सांगतो सूरज, आज सर्व त्याचे जेवढे लोक प्रेम करतात त्या प्रेमाच्या हिशोबाने तो पळतो. दादा चला, वेल जास्त पण नाही घेणार, सुंदर पण गेलेला आहे. चला ठराविक 2च प्रश्न घेतो. दादा आता बघितलं 2 शर्यती हरला, सुतात जरी झाले ना, तरी पण लोकांची चर्चा चालू झाली शंभू बिंजोडसाठी नाहीये. लोकांचं हे चुकीचा समज आहे. 3 फेरे जरी असेल, बिनजोड असेल, हा एकच खेळ आहे, तेच मैदान आहे, तशीच पट्टी आहे, तो आतूनच पळतो. 3 फेऱ्याला पण आतूनच पळतो. 3 फेऱ्याला तर मागं कोरेगावला तो पब्लिकनी पळाला. पण जेवढे मी नंदी घातले ना, तेवढे 3 फेऱ्याचे नंदी आहेत, ते आतून पळणारे नंदी आहेत. त्यांना पब्लिकला टाकल्यानंतर ते कुठेतरी कमी पळतात. ते कुठेतरी कमी पळतात, त्याच्यामुळे ते कुठेतरी कमी पळतात, लक्षात घे. तर त्याच्यामुळे ते नंदी पब्लिकला आल्यानंतर कुठेतरी कमी पळतात. पण शंभू त्याच्या पळाच्या जोरात तेवढाच पळतो. तेच लोकांना समजत नाही. 3 फेरे असू दे, बिनजोड असू दे, याच्यात काही नसतं. आणि मला खूप राग येतो, काही लोक बोलतात ना, पण ठीक आहे चल, मी काही लोकांना असं बोलत नाही की शंभू हा 3 फेऱ्याचाच बैल आहे, बिनजोडचा बैल. अरे नंदी आहे, तो कुठेही पळतो. जो पळणारा असतो ना, या पूर्वीच्या काळामध्ये जेवढे नंदी पाळलेले आहेत ना, जेवढे नामांकित बैल आहेत, मोठा लक्ष्य असेल, आपला तेजा असेल, जो महेश शेठचा होते, आता महेश शेठची महेश चर्चा केली, बरेचशी बैल टॉपची बैलाची, सातारा, सांगली असू दे, विदर्भ असू दे, कुठे असू दे, ते नंदी पळणार. त्याच्या पळामध्ये त्याची धमक पाहिजे, तो कुठेही पळू शकतो. तो डांबरीवर पण पळू शकतो, रस्त्यावर तसं आपला मातीवर तर सोड, डांबरीवर बैल पळू शकतो. पळायची बैलामध्ये धमक पाहिजे, आणि ती त्याच्यामध्ये आहे. 100%. आज बघायला गेलं तर चांगल्या पद्धतीने पळत असतो नेहमी, एकदम टॉपलाच. म्हणजे तुमचा खेळच असा आहे की टॉपला. याच्या अगोदर पण बघितलेलं आहे, तसं नंदी नव्हतं तरी पण तुम्ही सुंदरवरती जाम खेळ केला. भले त्या शर्यती हारल्या, पण कायम टॉपमध्येच खेळायचा प्रयत्न केला. कसं आहे ना सूरज, आपला पहिल्यापासून टॉपचा खेळ आहे. आणि परत आपण एखाद्या, बघ आता एवढी लोक असतील, मी विचारून तर कोणाला शर्यत नाही करू शकत. एखाद्या माणसाला राग येईल, मी जर ती बैल बांधली असेल, मी जाऊन त्यांना विचारणार शर्यत करायची का. त्या माणसाला काय वाटेल, चायला बघ यांची बैल मोठी आहेत आणि आम्हाला विचारायला येतात. ते नाही माझ्या रक्तात. माझं ठीक आहे, आज जरी
जरी ही पण गाडी बघ बिंजोडला होती, मी जरी फिरवली असेल तर बिंजोडला शर्यत होती, त्याच्यामुळे मी त्यांच्या फिरवली. जर त्यांची बिंजोडला नसती तर 100% मी त्यांच्या फिरवली नसती. आणि काय बघ, आज ते जरी बिचारे जरी जितले असतील, 100% त्यांनी पुढच्या वेळेस मला बैल मागितला, माझा कुठलाही नंदी मागितला तरी मी त्यांना देईल. आज दादा तुमचे मित्रपरिवार पण आहेत. दादांबद्दल सांगा ना, कसं काय तुम्ही नियोजन केलं, आज एकत्र गुलाल केला तुम्ही, आनंद होता. याची पुढची माहिती माझा मित्र सोमत देईल तुम्हाला. दादा नमस्कार. नमस्कार नमस्कार. दादा परिचय द्या ना तुमचा. माझं नाव सोहम आपटे. माझे वडील या क्षेत्रात गेले जवळपास 30 ते 35 वर्ष शर्यती करत आहेत. दोघं, याचे वडील आणि माझे वडील पण. तर काही 2-3 सीझन आम्ही अड्ड्यात नव्हतो. आता कुठेतरी प्रयत्न केला परत अड्ड्यात कमबॅक करायचा, वा. आकाश दादाच्यामुळे. दादा आजची जोडी एकदम तुफान स्पीड लागला. मला तर वाटतं तुम्ही पण जुन्या शर्यती बघली असतील, काहीतरी आठवण म्हणून झाली असेल वडिलांची. काय नक्की आजचा क्षण होता? आमच्याकडे एक जालन्याची जोडी होती, ही पण तशी जालना औरंगाबाद संभाजीनगरची जोडी आहे तशी. ती आमच्याकडे तशी एक जुनी मोत्या आणि हरणा, ती आमची गाडी एक पळायची, त्याची आम्हाला आठवण झाली. वा मस्त, म्हणजे एकदम चांगला स्पीड लागला आजच्या या एकदम गाडीला. एकदम चांगलं. दादा शंभू बद्दल काय म्हणाल? आज आतून पळणारा चांगला नंदी आहे. शंभू 3 फेऱ्यात सलग 3 वेळा फायनल घेणारा बैल असं मी कुठे बघितलं नाही. हिंद केसरी झाला. आता परत परवा पण मैदान आहे, आता परत आम्हाला इच्छा आहे की परत 1 नंबर करावा. आकाश दादा काय सांगाल, परवाचं नियोजन कसं काय? परवाचं नियोजन आपली जी थारला जी गाडीने 1 नंबर केला होता तीच गाडी. अरे वा, म्हणजे डायरेक्ट बऱ्याचशा वेळेला दादा नाही, सांगत अरे सूरज, तुम्ही जे रायगड ठाणा असेल, जे सर्व लोक असतील, पैरा का लपवायचा रे? अरे लोकांची अपेक्षा असते की आम्हाला सांगावा आकाश दादानी पैरा, आणि मी पैरा लपून ठेवून मग पहिले सांगावा, मी सांगतो मग अड्ड्यात जाऊन मग नंतर सांगणार नाही, असं नाही. आकाश दादा तू आम्हाला पैरा नाही सांगितलं. सर्व लोक प्रेम करणारे आहेत, आणि बघ चाहते लोक जे असतील ना, जे मनापासून प्रेम करतात ते आपलं चांगलंच नेहमी हे करतील, वाईट नाही बघणार. शंभूवर सगळ्यांचं प्रेम आहे, त्याच्यामुळे आपल्या येत्या परवाच्या मैदानात जे आमचे मित्र आपले सोनूशेठ भोपतराव असतील, आकाश खडे असेल, गणेश चाड असेल, जे श्रद्धांजली केसरी ठेवलंय, त्या मैदानामध्ये शंभू आणि रायबा पळणार. दादा तुम्ही नेहमी बघत असता, एकदम बारीक लक्ष असतं. बिनजोडमध्ये आणि 3 फेऱ्यामध्ये काय फरक वगैरे जाणवतो का तुम्हाला? म्हणजे सगळ्या लोकांची चर्चा असते की दोन्ही वेळेस वेगवेगळा पळतो बैल. विषय असा आहे ना, 3 फेऱ्या आणि बिनजोडचा असा विषय झालेला आहे की 3 फेऱ्याला बैल कसा सकाळी एकदा पळाल्यानंतर परत सेमीला बैल म्हणजे जास्त ताव काढत असतात. तर शंभू पहिला फेरा थोडासा कमी पळतो माझ्या हिशोबाने, दुसरा फेरा जास्त पळतो, तिसरा तर अजून पळतो. त्याच्यामुळे आता बिनजोडला येत्या ह्याच्यापासून आहे ना, पहिले एक त्याची शर्यत करायची, त्याच्यानंतर त्याची शर्यत करायची. जे आपली शर्यत करायची आपली इच्छा असेल त्या शर्यतीनंतर करायच्या. आणि 3 फेरा आणि बिनजोडमध्ये खूप फरक आहे, कारण का 3 फेऱ्यामध्ये कंटिन्यू 3 वेळा बैलाला पळणे, बिनजोडला फक्त एकदाच पळणे. 3 फेऱ्याचा बैल, मी आजही सांगतो, माझ्या बरोबर या गोष्टी घडलेल्या आहेत. शंभूचं पण उदाहरण देतो, माझ्या काशीचं देतो. 3 फेऱ्याला बैल जर आतून पळणार असेल तर मुंबईच्या पब्लिकला पळू शकत नाही. मोजकीच बैल आहेत ती मुंबईच्या पब्लिकला पळू शकतात. शंभू मुंबईच्या पब्लिकला ठीक आहे, अजून मी त्याला पळवलं नाही, पण येत्या थोड्या दिवसामध्ये त्याला मी पब्लिकवर पळवणार. याचं जागतं उदाहरण माझा काशी आहे. तो आतून 1 नंबर पब्लिकनी बैल पळणारा होता, मध्येपर्यंत हातात धरून आणायला लागायचा, पण काही कालांतराने त्याला आतून पळवायला लागेल, कारण तो त्याच्यानंतर तो गाडी बघायला लागला की कंटिन्यू मध्ये त्याच्या बाजूला गाडी असायची तर तो गाडी बघायचा, त्याच्यामुळे तो पब्लिकवर पळत नाही. बरोबर. 3 फेऱ्याचा बैल हा आतून जर पळणारा असतो तो टॉपलाच पळणारा असतो, आणि त्यानंतर पब्लिकला कमी पळतो. पब्लिकचा बैल चालेल. बिनजोडला. दादा मला तर वाटतं तुम्ही या क्षेत्रामध्ये नवे नौके असाल. कसं बघता या बैलगाडी क्षेत्राकडे? काय ना, मैत्रीपूर्वक आपला खेळ आहे, पारंपरिक खेळ आहे, शेतकऱ्याचा खेळ आहे. 100%. असाच तो मैत्रीपूर्वक राहिला पाहिजे. आणि आज देवा उतरवलाय तुम्ही तुमच्या नियोजनामध्ये, आनंद कसा आहे? कारण का जुने क्षण काहीतरी आज तुम्हाला अनुभवायला भेटतात. जसं नंदी अगोदर आपल्या घरामध्ये खेळते राहायचं, आज तसाच काहीतरी गुलाल घेऊन चाललाय तुम्ही कपाली. सर्वप्रथम त्या बैलाचे मालक वसीम पठाण आणि नसीम पठाण त्यांचे मी आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी आकाशच्या बोलण्यावर माया नावावर बैल पळवला, तर त्यांचे मी खूप खूप मनापासून धन्यवाद देतो. आणि अजून बघू अजून किती शर्यती करता येत आहेत देवामध्ये. दादा काय सांगता, या जोडीचा स्पीड बघता तुम्हाला कसं काय वाटलं? आज कारण का चांगला ही जोडी अजून पण बऱ्याचशा गाड्या मारू शकते किंवा अजून चांगला खेळ दाखवू शकते, काय म्हणाल? तेच नियोजनात आहे, ज्या गाड्या खेळायच्या त्या गाड्या खेळण्यासाठीच बैल आणलेला आहे. तर बघू आता येणाऱ्या अड्ड्यात ते प्रेक्षकांची आपण हे करूया, चालेल, पुरी करूया. नक्की दादा. खूप साऱ्या शुभेच्छा असतील आजच्या गुलालासाठी, आणि आता सुंदरची शर्यत धन्यवाद, जमली, धन्यवाद. तिकडून जायचं तुम्हाला. चला शुभेच्छा, धन्यवाद. धन्यवाद.